पेपरच्या शेवटच्या दिवशी सरांनी काजलला चिटिंग करताना पकडलं आणि पेपर जमा केला. काजल सरांना म्हणाली, "सर, पेपर संपल्यावर तुम्ही जे म्हणाल ते करेन, पण आता मला पेपर द्या." पेपर सुटल्यावर सरांनी काजलला वॉशरूममध्येच नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाविद्यालयात फायनल परीक्षा सुरू झाली होती. शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. परीक्षा केंद्रावर खूपच कडक परीक्षा घेण्यात येत होती. थोडी पण चिटिंग चालत नव्हती. पण मुली लपून छपून चिटिंग करतच होत्या. सागर सरांच्या देखरेखीखाली पेपर सुरू होते. सागर सर तर खूपच कडक होते. त्यांना पेपरमध्ये थोडी पण चिटिंग केलेली चालत नव्हती आणि कोणी जर तसं सापडलं तर ते पेपर जमा करायचे. त्या महाविद्यालयामध्ये काजल ही सर्वात सुंदर मुलगी होती आणि सागर सरांना ती खूपच आवडत होती. सागर सर तर एकदा तिला बोलले पण होते की काजल, तू मला खूप आवडते. काजल सागर सरांना म्हणाली होती, "सर, पण मी कधीच तुमच्या बोलण्यामध्ये येणार नाही आणि आपल्यामध्ये असं काही होणार पण नाही आणि माझ्याबद्दल तुम्ही विचार करणं पण सोडून द्या." त्या दिवसापासून सागर सरांना काजलचा खूपच राग आला होता. नंतर पेपर सुरू झाले आणि सागर सरांनी एकदम कडक वागायला सुरुवात केली. पहिल्याच पेपरला ते सर्वात अगोदर काजलकडे गेले आणि काही चिटिंग वगैरे आहे का चेक केलं. काजलकडे तर काहीच निघालं नाही. सागर सरांचा अजून पण काजलवर राग होता. पेपर एकदम कडक देखरेखीखाली सुरू होते. तरीही काही मुली चिटिंग करत होत्या. काजल पण लपून चिटिंग करायची. आता फक्त एकच पेपर बाकी होता, शेवटचा पेपर. पेपरला सुरुवात झाली. पेपर सुरू होऊन 10-15 मिनिटे झाली आणि सागर सरांनी खिडकीतून बघितले की काजल चिटिंग करत आहे. सागर सर लगेच त्या क्लासरूममध्ये आले आणि काजलची चिटिंग पकडली. सरांनी आता काजलचा पेपर जमा केला. काजल सरांना विनंती करू लागली की पेपर परत करा, परत चिटिंग नाही होणार. सरांनी तर काजलचं काहीच ऐकलं नाही. अर्धा तास त्यांनी काजलला पेपर दिलाच नाही. ते त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले. काजल ऑफिसमध्ये गेली आणि सागर सरांना म्हणाली, "सर, मी तुम्हाला आवडते ना? मग पेपर संपल्यावर तुम्ही जे म्हणाल ते करेन." काजलचं बोलणं ऐकून सागर सर तिला म्हणाले, "मी जे म्हणेल ते करशील?" काजल म्हणाली, "हो सर, तुम्ही जे म्हणाल ते करेल, पण आता माझा पेपर परत करा." सागर सरांनी तिला पेपर दिला. पेपर संपला. बाकी सर्व घरी गेले. काजल अजून तिथेच थांबली होती. सागर सरांनी काजलला वॉशरूमकडे यायला सांगितलं आणि काजलला वॉशरूममध्ये त्यांनी सागर सरांनी तर काजलवरचा सर्व राग काढला होता. त्यानंतर काजल खूप वेळा सागर सरसोबत कधी ऑफिसमध्ये, कधी वॉशरूममध्ये, जिथे संधी भेटेल तिथे. जेव्हा पेपरचा निकाल आला तेव्हा काजल महाविद्यालयात पहिली आली होती. काजल पहिली येण्याचं कारण सागर सर होते. नंतर काजल तर सागर सर सोबतच कधी पण त्यांचं नातं आता खूप जवळचं झालं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण
लाईक करा. धन्यवाद.